प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामं नियमित करण्यासाठी 2 वर्षांपूर्वी शासन आदेश निघूनही अडचणी येत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले होते। खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास विभागात सिडको अधिकारी आणि स्थानिक भूमिपुत्र यांची संयुक्त बैठक होऊन चर्चा झाली। अंतिम मसुदा आता लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार असल्यानं ही बांधकामं नियमित होण्याचा मार्ग मोकळा झालाय। नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि उरण या तालुक्यांमधील अनेक गावांमधील भूमिपुत्रांनी गरजेपोटी रहिवास प्रयोजनार्थ बांधकामं केली आहेत। मात्र ही बांधकामं अनधिकृत म्हणून गणली जात आहेत। ही बांधकामं नियमित करण्यासंदर्भात 25 फेब्रुवारी 2022 आणि 7 डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनानं धोरणात्मक निर्णय घेतला होता। 2 वर्ष झाले तरी निर्णयाची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी सिडको प्रशासन आणि भूमिपुत्रांना येत आहेत। स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्तांनी या संदर्भात राज्य शासन सिडको यांना अनेक निवेदनं, अर्ज, सूचना केल्या आहेत। तसंच शासनानंही सिडको प्रशासनाला स्वयंस्पष्ट प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वेळोवेळी केल्या आहेत। खासदार नरेश म्हस्के यांनी देखील लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान प्राधान्यानं हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिलं होतं। प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये आज नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीत बांधकामं नियमित करण्यासंदर्भातील धोरणाबाबत चर्चा करण्यात आली। काही सूचना करण्यात आल्या। स्थानिक भूमिपुत्रांना कोणताही त्रास न होता बांधकामं नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे। हा प्रस्ताव तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं। गेली अनेक वर्ष प्रकल्पग्रस्तांचा हा प्रश्न प्रलंबित होता। आता लवकरच शासन आदेश निघून बांधकामं नियमित होतील असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलाय। खारेगाव परिसरात राहणारे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील आणि कुटुंबीय गेली 110 वर्ष म्हणजेच 1914 सालापासून घरात गौरी गणपतीची स्थापना करत आहेत। आईवडिलांनी सुरू केलेला हा उत्सव, तीच परंपरा पुढे नेण्याचं काम समस्त पाटील कुटुंबीय करत असल्याचं ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी सांगितलं। साधारणपणे 100-150 लोकांचा असा हा खारेगाव परिसरातील पाटील कुटुंब गणेशोत्सवाचे 5-6 दिवस एकत्र येतात। सकाळच्या चहा नाश्त्यापासून ते रात्री 12च्या आरतीपर्यंत सर्वच एकत्र असतात। गणेशोत्सवाच्या दरम्यान घरात आनंद उत्साहाचं वातावरण असतं। या उत्सवाविषयी अधिक माहिती माजी नगरसेवक उमेश पाटील, समाजसेविका रचना पाटील तसंच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नगरसेविका दर्शना गायकर यांनी दिली आहे। या उत्सवात गणरायाची आणि गौरी मातेची विधिवत पूजा करण्यात आली। दर्शनासाठी लोक लांबून दर्शनासाठी गर्दी करतात। यावेळी ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, उद्योजक जगदीश पाटील, संदीप पाटील, सचिन पाटील, राकेश पाटील, रवींद्र पाटील, जय पाटील, आतिश पाटील, राहुल पाटील, पूनम पाटील आणि समस्त पाटील कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते। हा पाटील कुटुंबाचा आमचा गणपती 100 ते 125 वर्षापूर्वीचा आहे। हा गणपती जुनं घर म्हणजे पाटील वाडा असं बोलायचं आहे। पण आज 10 वर्ष हा आम्ही संपूर्ण कुटुंब, पाटील कुटुंब 48 ते 49 कुटुंब एकत्र गणपती असतो। आम्ही प्रत्येक कुटुंब वाट बघत असतो। हा पाटील कुटुंबाचा गणपती कधी आनंद नेत असतो आणि सगळ्यात आनंद म्हणजे आज 5 दिवस हा कुटुंब एकत्र इथे दिवसभर असतो। आमच्या वहिनी असते, आमचे भाऊ असतील, आमचे पुतणे असतील, संपूर्ण कुटुंब आज 5 दिवस एकत्र असते। आणि आज गौरी पूजन आहे। गौरी पूजन झालंय, सगळे आनंद आमचे सगळे आमच्या सुनासोबत नटलेले आमचे भाऊ सगळे एकत्र एक आनंद एकच आहे। त्या गौरी गणपती मी एकच सांगेन की या भागात खारेगाव पाटण नागरिकांना मी ह्या गणपती खूप खूप शुभेच्छा, सर्वांना दुर्गेश लाभो ईश्वर प्रार्थना करतो। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही।
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी आम्ही कुटुंब अभियान राबवत आहोत। योजनेच्या यशस्वीतेसाठी महायुतीच्या विजयासाठी शिवसैनिक घरोघरी जातील। आपण आजपासून त्याची सुरुवात केली असून महाराष्ट्रात 1 लाख शिवसैनिक रोज 15 घरांपर्यंत अशा पद्धतीनं 1 कोटी घरांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळाला की नाही याची तपासणी करतील। लाभ मिळाला नसेल तर मार्गदर्शन करतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यात बोलताना व्यक्त केलाय। लेक लाडकी लक्ष्मी, मुख्यमंत्री कार्य युवा प्रशिक्षण योजना, मुलींचं उच्च शिक्षण मोफत, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ अशा अनेक योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे म्हणून शासन आपल्या दारी हे अभियान यशस्वी झालं। ही योजना 5 कोटी लाभांपर्यंत पोहोचली। 1,60,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले। सगळ्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण आणि इतर योजनांचा लाभ मिळाला पाहिजे। सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून शिवसैनिक कुटुंब भेटी देऊन मार्गदर्शन करतील, कुटुंबांच्या इतर अडचणी सोडवतील। आठवडाभरात 1 कोटी घरापर्यंत आमचे कार्यकर्ते पोहोचतील याचा पुनरुच्चार यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला। मुख्यमंत्री लाडकी योजनेबाबत लावलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नाही याबाबत त्यांना विचारलं असता ही श्रेयवादाची लढाई नसून आम्ही सरकार म्हणून काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी शहरातील 15 घरांना भेट देऊन लाडक्या बहिणींशी संवाद साधला। लाडकी बहीण योजना सुरू राहावी असं तुम्हाला वाटतं का? आमच्या सरकारनं कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करून प्रत्येक व्यक्तीसाठी योजना सुरू केल्यात। या योजनांचा तुम्हाला फायदा मिळाला पाहिजे। या योजना तुम्हाला समजावून सांगण्यासाठी आपण तुमच्या घरी आलो आहोत। तुम्ही इतर बहिणींना या योजनेची माहिती द्या। आमच्या सरकारला तुम्ही किती गुण देणार असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना यावेळी विचारला। यावेळी आपल्या या भावाला पैकीच्या पैकी गुण देणार असं महिलांनी सांगितलं। असेल, वयोश्री, मुख्यमंत्री वयोश्री योजना असेल, या ज्या अनेक योजना ज्या आहेत या योजनांचा लाभ लाभार्थ्याला मिळाला पाहिजे म्हणून शासन आपल्या दारी जसा जे अभियान यशस्वी झालं, 5 कोटी लोकांपर्यंत लाभ पोचला, लाभार्थी 5 कोटी झाले, 5 कोटीपेक्षा जास्त। तसेच आता हे माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या 2.5 कोटी लाभार्थी संख्या जवळपास होईल आणि त्यातले 1,60,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेलेले आहेत। त्यामुळे हे 2.5 कोटी आणि आणखी इतर लाभांचे लाभार्थी ह्या सगळ्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळाला पाहिजे। सरकारी जे निर्णय आहेत त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे। काही लोकांना माहिती नसतं, त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि म्हणून एक घराघरांपर्यंत शिवसैनिक या कुटुंब भेटीच्या अभियानाच्या माध्यमातून, मोहिमेच्या माध्यमातून पोहोचेल आणि त्यांची हे तर लाभाच्या बाबतीमध्ये त्यांना मार्गदर्शन होईलच, परंतु त्या कुटुंबाच्या इतर काही अडचणी जरी असतील त्या देखील सोडवण्याचं काम आमचे शिवसैनिक कार्यकर्ते, नेते सगळेजण करतील आणि आठवडाभरामध्ये जवळपास 1 कोटी घरांपर्यंत आमचे सर्व कार्यकर्ते पोचू शकतात आणि त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये पण हे अभियान सुरू राहील। त्यामुळे मला वाटतं हे अभियान जे आहे कुटुंब भेट एक जिव्हाळ्याचा विषय आहे। शिवसेना हा एक परिवार आहे, कुटुंब आहे। बाळासाहेब नेहमी सांगायचे शिवसेना हा परिवार आहे। आनंद दिघे साहेब संपूर्ण महाराष्ट्राला कुटुंब मानायचे आणि म्हणून महाराष्ट्रात आमचं कुटुंब आहे, आमचा परिवार आहे। या भावनेतून शिवसैनिक या अभियानामध्ये सामील होत आहेत। घोडबंदर
मार्गावरून गायमुखजवळ मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। या मार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे एका कार चालकाची गाडी अडकली। खड्डे एवढे खोल आहेत की गाड्यांचं नुकसान होण्याचीही शक्यता आहे आणि या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते। गायमुख परिसरात रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून विशेषतः पावसाळ्यात हे खड्डे आणखीन मोठे झालेत। वाहन चालकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय। गाडी अडकलेल्या चालकाने या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली असून प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका देखील वाढलाय, त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। राज्यातील शेतकऱ्यांना आता 24 तास अखंडित वीज पुरवठा मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी आवश्यक असलेली वीज सतत उपलब्ध होईल, ज्यामुळे पिकांची उत्पादन क्षमता वाढेल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढण्यास मदत होईल। राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर विजेच्या तुटवड्यामुळे त्रस्त होते। त्यांना शेतीसाठी अनियमित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागतो, ज्यामुळे पाणी पुरवठ्यात अडचणी येत होत्या। मात्र आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी 24 तास वीज उपलब्ध होईल आणि त्यांची कामं वेळेवर पूर्ण होऊ शकतील। सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे आणि हा निर्णय त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल। या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाची लहर पसरल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं।